पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या कागल ते सातारा दरम्यान सुरू असलेल्या सहापदरीकरणाच्या कामाला विविध कारणांमुळे खीळ बसली आहे। अपूर्ण कामं, खड्डेमय रस्ते, वाहतुकीची वाढती कोंडी आणि अपघातांच्या घटनांमुळे प्रवाशांचा प्रवास धोकादायक बनलाय। दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावरील दळणवळण सुरळीत करण्यासाठी रखडलेलं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी होतीये। दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक मानला जातो। दररोज हजारो मालवाहू, प्रवासी आणि खासगी वाहनं या महामार्गावरून प्रवास करत असतात। 2004 मध्ये चौपदरीकरण झालेल्या या महामार्गाचं आता 6 पदरीकरण सुरू करण्यात आलंय। मात्र भूसंपादनातील अडथळे, स्थानिकांचा विरोध, प्रशासकीय दिरंगाई, बदललेले पूल आराखडे आणि ठेकेदारांकडून झालेला विलंब यामुळे हे काम सतत चर्चेत राहिलंय। गेल्या काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी काम पूर्णपणे ठप्प झालंय। रस्त्याच्या कडेला यंत्रसामग्री पडू नये तर उड्डाण पूल, भुयारी मार्ग आणि सिमेंट रस्त्यांची कामं अर्धवट अवस्थेत आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक सेवा रस्त्यांवर वळवण्यात आली आहे। अपुरा रस्ता, अरुंद मार्ग आणि पडलेले खड्डे यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। लक्ष्मी टेकडी, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत तसंच कागल परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये। अनेकदा 2 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागत असून एखादं वाहन बंद पडल्यास परिस्थिती आणखी गंभीर बनतीये। महामार्गालगत असलेल्या औद्योगिक वसाहतींमुळे वाहनांची संख्या वाढत असताना अपूर्ण कामांमुळे वाहतुकीचा वेग मंदावलाय। रस्त्यातील खड्डे, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि अपूर्ण बांधकामांमुळे अपघातांचं प्रमाणही वाढलंय। अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्यानं स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। उर्वरित कामासाठी नव्यानं निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात कामाला गती मिळालेली नाही। आता पावसाळा सुरू होत असल्यानं परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। वाहतूक कोंडी, विस्कळीत दळणवळण आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे बंगळुरू महामार्गावरील रखडलेलं 6 पदरीकरणाचं काम तातडीनं सुरू करून पूर्ण करण्याची गरज आहे।